राम राम शेतकरी मित्रो. हे आपलं सोयाबीन आता आलं फुल अवस्थेत. हे बघा छोटे छोटे फुलं दिसतात. आता फुल अवस्थेत आलं. आता याला आळीचा प्रादुर्भाव नाही होऊ द्यायचा, आळी पडू द्यायची नाही. आपण पहिले मारलं होतं क्युराक्रान, पण आता कसं आहे, आळी एकदम होऊ द्यायची नाही. कारण फुलावर असते तेव्हा जर आळीनं फुल खाल्लं तर आपलं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसान होते. त्यासाठी आपलं किनॉलफॉस 25 मध्ये एक टाकायचं, मारायचं. म्हणजे गॅस पॉयझन गरजेचं आहे. आपण काय जरी केलं तरी गॅस पॉयझन म्हणजे पांढरी माशी, मावा, तुडतुडे, आळी नियंत्रण होऊन जाते. आणि जास्त दिवस जर असं गॅस पॉयझन जरा काम करते. खोडाळी काय तेवढी येत नाही. आणि हे बघा फंगीसाईड. हे फंगीसाईड. आता फंगीसाईड कोणतंही घेऊ शकता तुम्ही. फंगीसाईड एक घ्यायचं, कारण हे फंगीसाईड मारणं गरजेचं आहे. आणि हे फुलधारणा होणे लवकर, फुल चांगल्या पद्धतीने लागणे आपल्या सोयाबीनला लवकर फुलधारणा. त्यासाठी अर्जंट फवारणी मारणं कशासाठी? फुल अवस्था जेव्हा चालू होते तेव्हा काही ना काही प्रमाण आळ्याचं राहणारच आहे. आणि विशेष म्हणजे पांढरी माशी जर राहिली तर आपलं सोयाबीन अख्खं सोयाबीन खराब करते, पूर्ण प्लॉट बेकार करते. त्यासाठी पांढरी माशी मारायची. थोडीफार पांढरी माशी जरी असेल तर हे कवर करून टाकते आपलं किनॉलफॉस. आता इमेबॅक्टिन जर मारलं तर पांढरी माशी कवर करते का? नाही, फक्त आळीच कवर करते. हे कवर करते. त्यासाठी किनॉलफॉस एक मारायचं. हे एवढं मारायचं, आपलं फुल धारणा झाली पाहिजे. नाही तर उगाच कवाय मारून फायदा नाही. आपल्याला जेव्हा फुलाची आवश्यकता आणि शेंगावर आळ्याचं नियंत्रण, बाकी काहीच नाही, एवढंच आहे. आणि हे करणं गरजेचं आहे.